मॉडेल. बोर्स ॲटॉमिक मॉडेलच्या आधी बरेच ॲटॉमिक मॉडेल झालेले आहेत, जसं की डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, त्याच्यानंतर जे थॉमसचं प्लम पुडिंग मॉडेल, आणि त्यानंतर रदरफोर्डनी त्याचा गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केलेला आहे. आणि त्यानंतर मग बोरनी बोर ॲटॉमिक थेअरी मांडलेली आहे, म्हणजे बोर ॲटॉमिक मॉडेल. तर बोर ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी ॲटम डिस्क्राईब केलेला आहे. तर ॲटम आपण सर्वात आधी ॲटम काय आहे ते पाहून घेऊया. तर ॲटममध्ये एक न्यूक्लियस आहे आणि एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये रिव्हॉल्व करतो. तर याच्यामध्ये बोर काय म्हणतो की ॲटम हॅव्हिंग सेंटर इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. ॲटम हॅव्हिंग सेंटर इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. आणि this nucleus has a positive charge and electron having negative charge which revolve around it. So we will see the first postulate of Bohr's atomic model. In first postulate, we will write it as the atom has center. Atom has a center. Atom has center called as nucleus. Called as nucleus. So after this, Bohr explains second postulate. In his second postulate, he says that electron revolve in a fixed circular orbit with fixed energy and fixed velocity. तर त्याच्यामध्ये असं एक्सपेक्ट करतो की ॲटममध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आहे. तो न्यूक्लियस एका फिक्स्ड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आणि विथ फिक्स्ड एनर्जी अँड फिक्स्ड व्हेलॉसिटीने रिव्हॉल्व करतो. आणि हेच जो पॉस्ट्युलेट आहे हा रदरफोर्ड त्याच्या थेअरीमध्ये प्रॉपरली एक्सप्लेन नाही करू शकला. त्यांनी त्याच्या थेअरीमध्ये असं मांडलेलं होतं की जो इलेक्ट्रॉन आहे हा न्यूक्लियसमध्ये रिव्हॉल्व करता करता त्या न्यूक्लियसमध्ये कोलॅप्स होऊन जातो. पण बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी हे क्लिअरली सांगितलेलं आहे की जो इलेक्ट्रॉन आहे हा फिक्स्ड ऑर्बिटलमध्ये सर्क्युलर ऑर्बिटलमध्ये रिव्हॉल्व करतो विथ फिक्स्ड एनर्जी अँड फिक्स्ड व्हेलॉसिटी. तर आपण आता हा पॉस्ट्युलेट घेऊ. तर तो असं प्रकारे लिहायचा की इलेक्ट्रॉन विल revolve around nucleus in fixed circular orbit with fixed energy and fixed velocity. तर आता हा जो ॲटम आहे याच्यामध्ये सिंगलच शेल असणार आहे किंवा सिंगलच इलेक्ट्रॉन असणार आहे काय. तर ॲटम्सचे बरेचसे ॲटम्स आहेत. तर याच्या शेल्स पण आणखी असणार आहे. तर आपण परत एकदा ॲटमला ड्रॉ करू, ज्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे. These are the shells. आणि या शेल्सला आता आपण नंबर देऊ. जसं की या शेलला आपण n ने डिनोट करू. n is equal to 1, n is equal to 2 and n is equal to 3. तर आपण थर्ड पोस्टुलेटमध्ये आपण क्वांटायझेशन कंडिशन पाहणार. त्याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे क्वांटायझेशन कंडिशन. So what is quantization condition? Quantization condition मध्ये तो काय म्हणतो, when electron revolve in a circular orbit, electron revolve in circular orbit with angular momentum which
which we denoted by L, angular momentum, for which integral multiple of n h upon 2 pi. तर याच्यामध्ये आपण काय एक्सप्लेन केलेलं आहे की एक इलेक्ट्रॉन आहे तो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे अँड इट हॅज अ अँग्युलर मोमेंटम, त्याला एक अँग्युलर मोमेंटम आहे जो की इंटिग्रल मल्टिपल आहे एन एच अपॉन 2 पाय. आता एन एच अपॉन 2 पाय काय आहे? एन एच अपॉन 2 पाय आहे हा याच्यामधलं डिस्टन्स एन एच अपॉन 2 पाय दोन शेल्स मधलं याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कशाने डिवाइड करणार आहे एन एच अपॉन. तर जो अँग्युलर मोमेंटम आहे तो आपण त्याचं पाहणार आहे की जेव्हा आता समजा हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसपासून इलेक्ट्रॉनपर्यंत एक डिस्टन्स दिसणाऱ्याला आपण रेडियस घेतो, त्या रेडियस आपण आरने डिनोट करू. दिस इलेक्ट्रॉन हॅव मास विच इज डिनोटेड बाय एम and have certain velocity to revolve around nucleus which is denoted by v. आणि आता ही जी टोटल आहे ही काय करते डिनोट करते अँग्युलर मोमेंटम. सो वी कॅन राईट इट ॲज अ एल इज इक्वल टू एम व्ही आर. तर आताच आपण हे सांगितलेलं आहे की जो अँग्युलर मोमेंटम आहे हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ असेल एन एच अपॉन 2 पायचा. तर आपण इथं अशा प्रकारे लिहू शकतो एम व्ही आर इज इक्वल टू एन एच अपॉन 2 पाय. एन एच अपॉन 2 पायने आपण डिनोट करू शकतो. तर क्वांटायझेशन कंडिशन तुम्हाला समजलीच असेल. त्याच्यानंतर आपण आता याचा फोर्थ पॉस्ट्युलेट पाहणार आहे. तर फोर्थ पॉस्ट्युलेटमध्ये फोर्थ पॉस्ट्युलेटमध्ये काय लिहिणार आहे की आता जो हा इलेक्ट्रॉन आहे हा न्यूक्लियसभोवती रिव्हॉल्व करतो. ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसभोवती रिव्हॉल्व करतो त्यावेळेस एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट होतो. तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोव्हाइड करते सेंट्रिपिटल फोर्सला. आता हा न्यूक्लियस असेल पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्हली चार्ज. ऑफकोर्स हे दोघं एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि हे अट्रॅक्ट करतात त्यावेळेस काय जनरेट होईल एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट होईल आणि ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोव्हाइड करेल सेंट्रिपिटल फोर्सला. तो सेंट्रिपिटल फोर्स त्या इलेक्ट्रॉनला या शेलमध्ये रिव्हॉल्व करायसाठी हेल्प करेल आणि हा इलेक्ट्रॉन या शेलमध्ये न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करेल इन अ सर्टन ऑर्बिट. तर आपण हे इथं अशा प्रकारे लिहू शकतो की व्हाय revolving around the nucleus revolving around the nucleus electrostatic force provides centripetal force. तर आतापर्यंत आपल्याला समजलं की न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचा सेंटर आहे त्याला आपण ॲटम आहे, ॲटमला सेंटर आहे त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन हा एका पर्टिक्युलर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करते विथ एनर्जी अँड फिक्स्ड एनर्जी अँड फिक्स्ड वेलॉसिटी. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जे दोन शेल असतात त्याच्यामधलं डिस्टन्स आपण एन एच अपॉन 2 पायने लिमिट करतो. जे डिस्टन्स अँग्युलर मोमेंटम जे आहे ते इंटिग्रल मल्टिपल असेल एन एच अपॉन 2 पायचा. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं की जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो न्यूक्लियसच्या भोवती तो एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट करतो आणि तो प्रोव्हाइड करतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि यानंतर आपल्याला आता फिफ्थ पॉस्ट्युलेट पाहायचं आहे. तर फिफ्थ पॉस्ट्युलेटमध्ये फोर्स काय म्हणतो की तो जेव्हा जो हा इलेक्ट्रॉन आहे हा while revolving around the nucleus
electron neither loss energy nor gain energy. हा झाला फिफ्थ पॉस्ट्युलेट आणि तो सिक्स पॉस्ट्युलेटमध्ये काय म्हणतो जेव्हा जो हा इलेक्ट्रॉन आहे तर या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन आहे हा जो आहे हा ऑर्बिटल जो ज्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे दिस ऑर्बिटल कॅन बी चेंज दिस ऑर्बिटल कॅन बी चेंज जर या इलेक्ट्रॉनला आपण एनर्जी दिली तर याचा ऑर्बिटल चेंज होतो तर आपल्याला आधीच माहिती आहे की जो याची ऑर्बिटलची जी या शेल्सची एनर्जी आहे ती आउटरमोस्ट डायरेक्शनला इन्क्रीज होत जाते आउटरमोस्ट डायरेक्शनला एनर्जी इन्क्रीज होत जाते तर जर आपण या इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली तर हा इलेक्ट्रॉन लोअर टू हायर मध्ये जाईल आणि जर इलेक्ट्रॉन मधली आपण एनर्जी घेतली किंवा लॉस झाली या इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी जर लॉस झाली तर हा हायर एनपासून लोअर एनमध्ये येईल सो लेट्स राईट इट राईट द फोर्स सिक्स पोस्टुलेट काय लिहिणार आहे आपण द ऑर्बिटल ऑफ इलेक्ट्रॉन can be changed by add or loss energy तर इथे लिहावे जर एनर्जी ॲड केली तर जर एनर्जी जर ॲड केली तर इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम higher from lower end to higher end lower to lower end higher end आणि जर या इलेक्ट्रॉनची एनर्जी जर लॉस झाली तर इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम higher end to lower end जर इलेक्ट्रॉनला एनर्जी ॲड केली तर तो काय करेल इलेक्ट्रॉनला एनर्जी ॲड केली तर तो लोअर एंड हायर एंड इथं इलेक्ट्रॉन शकतो आणि जर या इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी जर घेतली तर तो हायर एंडपासून लोअर एंड This is the six. These are the six postulates of Bohr's atomic model. I hope you all understand this. Thank you very much.